नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण घड्याळ आणि वेळ अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर बघा, ह्याच्यावरती 2-3 टाइप आहेत, टाइपचे क्वेश्चन ते आपण घेऊया. तर एक कॉलम दिला आहे. कॉलममध्ये आपल्याला एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे डाटा कव्हर होतो बघा. दोन्ही काटे एकावर एक येतात. घड्याळाच्या काट्याची स्थिती दिलेली आहे. एकावर एक असताना 1 तासात 1 वेळा होतो, 12 तासात 11 वेळा होतो, एकावर एक दोन्ही काटे आणि 24 तासात काय येतात 22 वेळा येतात. आता दोन्ही काटे 180 अंशाचा कोन करतात, म्हणजेच काय एका सरळ रेषेत असतात. तर 1 तासात 1 वेळा असतात, 12 तासात 11 वेळा असतात आणि 24 तासात काय असतात 22 वेळा असतात. आता दोन्ही काटे एकमेकांमध्ये 90 अंशाचा कोन म्हणजेच काटकोन किती वेळा करतात, तर 1 तासात 2 वेळा करतात, 12 तासात 22 वेळा करतात, 24 तासात 44 वेळा करतात. तर अशा पद्धतीनं एकमेकावर एक कधी येतात आणि सरळ रेषेत कधी असतात आणि 90 अंशाचा कोन किती वेळा करतात हे कव्हर झालेलं आहे. दर एका मिनिटाला मिनिट काटा 6 अंश पुढे सरकतो, तर तास काटा अर्धा अंशाने पुढे सरकतो. बघा, मिनिट काटा काय एका मिनिटाला 6 अंश म्हणजे मिनिटामधलं अंतर 6 अंशाचं आहे आणि तास काटा अर्ध्या अंशानं पुढे सरकतो आणि लगतच्या 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन होतो. म्हणजेच लगतच्या एका मिनिटामध्ये 6 अंशाचा कोन आणि 2 अंकामध्ये किती असतात 5 मिनिट असतात. तर 5 सक्क 30 अंशाचा कोन करतात. नंतर हे एक परस्पर रूपांतर सगळ्यांना माहीत आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आता हे पॉईंटमधलं आवर्जून लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला एक्झाम्पल डायरेक्टली सॉल्व करता आली पाहिजेत. 0.1 तास म्हणजेच 6 मिनिटं, 0.01 हॉवर म्हणजे 36 सेकंद. हे एवढं परस्पर रूपांतर करायचं. आता पहिल्या टाईपचं गणित आहे काय, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती वेळा काटकोन होतो असा एक प्रकारचा प्रश्न आहे. तर त्यामध्ये काय करायचं आपल्याला, किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत ते किती तास होतात ते बघायचं आहे. आता दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत म्हणलेलं आहे. मिनिट काटा आणि तास काटा याच्यात किती वेळा काटकोन होईल. आता 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत किती तास होतात, तर 12 तास होतात. तर त्यामधून 12 तासात काय होतं, 1 तासात 1 वेळा होतो. एकावर एक काटे येतात, 1 तासात 1 वेळा इथं आपण कॉलममध्ये घेतलेला आहे. तर 3 वाजताची स्थिती वजा होणार आहे. 3 वाजताची स्थिती वजा झाल्यानंतर 12 वजा 1 म्हणजे 11 वेळा काय होतो काटकोन होतो. ही एक टाईप झाली. नंतर दुसरी एक टाईप आहे की किती वेळा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. तर त्यावेळेला काय करायचं आहे, तर जे आहे त्याच्यामधलं अंतर काढायचं आहे, किती वाजल्यापासून किती